ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैसऊ पाऊले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते प्रस्तुत भगवत सेवेकरता निवडलेला अभंग. भगवंताचे लाडके भक्त असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा भगवान देवांचा राजा आला, मंचकावर विराजमान झाला, भक्तांना अभयाचं दान देतो, भक्तांना म्हणतो सुखी राहा, आनंद करा, माझं चिंतन करा, यमाचं बंधन तुम्हाला बाधणार नाही असं भगवान शय्येवर पहुडल्यानंतर सांगतो असं नामदेवराय सांगून गेलेत. सर्व अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो परिहार म्हणजे असा, या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून ही उत्सुकता होती, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या ह्या आरवी गावामध्ये विराजमान व्हावं. आमच्या आईंचा सत्य संकल्प होता. बरीच आमची सर्व कार्यकर्ती मंडळी खूप दिवसापासून श्रम कष्ट घेत होती, पण आज तो दिवस सफल झालेला आहे. आज खरं भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. जसं पाहिजे तसंच झालंय. ऐका, जशी संकल्पना केली, जशी इच्छा केली, तशी तो भगवान इच्छा पुरवत गेला. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविती. बरं काय, खरंच त्या भगवान कल्पतरूनी इच्छा पूर्ण केली. ऐका, या शब्दावरून लक्षात ठेवावं, सत्य संकल्पाची इच्छा भगवान कशी पूर्ण करतोय हे आजचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ऐका जरा, आमच्या एका वसंताईंच्या संकल्पने ही कल्पना साकार झाली. आमच्या ताईंच्यामुळे, आईंच्यामुळे भगवान पांडुरंग परमात्मा विराजमान झाले. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत उदाहरण सांगतात या बाबतीत. 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा फार गोड ओव्या आहे. माऊली म्हणतात, सूर्य उदयाला येतो कुणा करता? एका कमळाच्या निमित्ताने. पण त्या सूर्याचा उपयोग फक्त कमळालाच होतो काय? माऊली म्हणतात, का अनन्य गती कमळा सूर्या लागी वेळोवेळा सुकिया होईजे डोळा त्रिभुवनाचा. कमळाचं निमित्त
पण त्रिभुवन सुखी होतं त्या सूर्याच्या प्रकाशाने. तसं निमित्त आमच्या आईंचं, पण परिसर सुखी होईल. आता ऐकतात की नाही? तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटू राहिलं नाही आता. आता थोडे बरे दिसले चेहरे, नाही तर बळजबरी दाबी जडती बसाडेल असं वाटत आहे ते. नीट लक्ष करून भाषा ऐका, एक एक शब्द फार गोड आहे. अजून दुसरं उदाहरण दिलंय ज्ञानोबारायांनी. पाऊस कुणा करता पडतो ऐका नाही. जिकडं दुष्काळ आहे तिकडे नाही, मग जिकडं भक्त माळकरी आहेत तिकडे. काही काय म्हणतात भक्त माळकऱ्यांनी पाऊस घालून दिला. फार कठीण आहे फार. कोण कोणाला दोष देतील सांगता येणार नाही. मग आता माग पाऊस पडत नव्हता ना, जर आम्ही गावात शिरलोत तर काही काही म्हणे, महाराज काय म्हणत तुमना देव, तुला अंधारान खोली माली जाऊन म्हणत आमना देव. काय म्हणे आमना देव नाही, पार्सल कथाने येईल. लक्ष दिलं की नाही? आमचा देव म्हणतो. तू कुठून आलेला आहे? काय भाषा वापरतो, काय शब्द, कसाला पाऊस पाडितो देव. ऐका, माझा मूळ विषय काय चाललेला आहे. एका चातक पक्षाच्या निमित्ताने पाऊस पडतोय. ज्ञानोबारे म्हणतात, चातकाचे कणवे मेघू पाणी अशी भिवे, हे चराचर आघवे निवाले केवी. काय शब्द आहे. एका चातक पक्षाच्या निमित्ताने पाऊस पडतो, पण चराचर शांत होतं, तृप्त होतं. निमित्त कुणाचं? तसं निमित्त आमच्या वसंताईंचं. पण आता सर्व आपला पंचकृषी, आपला परिसर या ठिकाणी शांत होईल, निवांत होईल, सुखी होईल. तिसरं उदाहरण दिले ज्ञानोबारायांनी आणखी नाही का. माऊली जर दृष्टांत द्यायला लागले तर फार मोठं व्यापक अंतकरण माऊलीचं. हा नी समजेल तो नी समजेल, अशा प्रकारे उदाहरण देऊन पटवण्याचा प्रयत्न करतात माऊलीनी. ऐका जरा, तिसरं उदाहरण दिले माऊलीने. गाय दूध कुणा करता देते? डेअरी करता, वासरा करता, बर का नाही. वत्साचे निवोरसे दुबते घरो देशे, झाले पांडवाची निमिषे जगद उद्धरण. काय शब्द आहे. वासराच्या निमित्ताने गाय दूध देते, पण सर्व घराला त्याचा उपयोग होतोय. एकट्या अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितले, तैसे अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ऐका नाही. बस आता जास्त नाही सांगत, आमच्या आईंच्या तोंडावर त्यांची स्तुती करणं योग्य होणार नाही. पण मगाच आमच्या अण्णा महाराजांनी मला सांगितलं, बहुत दिवस होती मज आस, आणि आजी घडले. खूप दिवसापासून अपेक्षा होती, इच्छा होती, आज पूर्ण केली त्या पांडुरंग परमात्म्याने. पण आपल्या सर्वाच्या श्रमातून, कष्टातून, मेहनतीतून हे सर्व साकार झालेले. खूप आनंद. मी तर प्रथम मंदिरात गेल्यानंतर रावल्या गेलं नाही. आमचे आबा शांताराम आबा, मी खूप अंतकरण भरून आलं. गंडकी नावाचा पाषाण, आणि त्या पाषाणाची ही मूर्ती प्रत्यक्ष पांडुरंग जो पंढरीला स्वयंभू आहे तशी ही मूर्ती. मी मग अण्णासाहेबांना सांगितलं, दिलीप अण्णांना. दिलीप अण्णांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. ऐका जरा, मी मगाच बोलणं झालं, जोही दर्शनाला येईल इथं त्याला विष्णूचंही दर्शन होईल आणि पांडुरंगाचंही दर्शन होईल. दोन्ही वेळा एकच दर्शन होईल. तुम्ही म्हणला कसा? मग त्याला स्वतंत्र सांगावं लागेल. ज्याला ऐकायचं असेल त्यांनी स्पेशल विचारा. बरं काय, कसं दर्शन होईल ते, त्याचं काय कारण आहे, त्याचा फार मोठा गोड इतिहास आहे. पण या ठिकाणी फार मोठी गोड अशा प्रकारे सुंदर तेजोमय चैतन्यात्मक ही मूर्ती रुक्मिणी माता, पांडुरंग भगवान परमात्मा विराजमान झालेत. आता मला तर असं वाटतं, थोडा आगाऊपणा करतो. आपल्या परिसरातल्या सर्वच लोकांनी जर तुम्ही अस्मिता, आत्मीयता दाखवली, एकादशीला इथं मोठा कार्यक्रम, भजन कीर्तन झालं पाहिजे, सर्वांनी योगदान दिला पाहिजे, ही माझे वैयक्तिक मते जर आगाऊपणा करून सांगतो. तुम्हाला जर अस्मिता, आदर वाटत असेल
आणि आपले जेवढे कीर्तनकार असतील आपल्या परिसरातले तेवढ्या कीर्तनकारांनी सुद्धा एक एकादशीची सेवा दिली पाहिजे. मीही या आसनावर नारदाच्या गादीवर घोषित करतोय, माझ्या वाटेवर मी एक सेवा दिली तर मीही एक सेवा अगदी आनंदाने करेल मी सुद्धा. बरं का? एक लक्षात ठेवा, मी हा शब्द उच्चारून गेलो पण तुम्ही एखादी असं सांगशाल आम्हाला हेच पाहिजे बा, तसं नाही चालणार. मग बर काय, तुम्ही जर आषाढीच मागशाल तर अवघड होऊन जाईल, कार्तिकीच मागशाल तर अवघड होऊन जाईल. पण एक बर काय, कोणतरी जर तुम्ही अगोदर सांगितली कुठे दुसरीकडे दिली असेल ती एकादशीचं एक सेवा मीही करीत जाईल. आमचे अण्णा आहेत, सर आहेत, बरीच आमची सर्व मंडळी आहे इथं आता. बरं का, एक एक सहज सेवा करतील, एक एक सहज सेवा करतील. भगवान पांडुरंग त्याच्याने जास्त खुशी आनंदात होईल. तुम्हाला सांगतो, पाहुण्याला आले बोलवल्यानंतर त्याच्या मनासारखा आदर झाला पाहिजे. मग आता हा सर्व पाहुण्यांचा पाहुणा आहे. ऐका बरं काय, ज्ञानोबा देव पाहुणा, संत पाहुणा आणि जीव पाहुणा असं वर्णन केले. पाहुणे पंढरी राहू ज्ञानोबाराईने वर्णन केले. हा पाहुण्यांचा पाहुणा आहे हात. मग जर पाहुण्याला बोलवलं, त्याचा आदर सत्कार केला आणि तो नाराज राहील, तो बरं वाटणार नाही. मग त्यांचा आदर सत्कार कसा करायचा या पाहुण्यांचा, तर त्याच्या पुढे त्याचं गुण गान गायचं, हाच त्यांचा आदर सत्कार आहे. दुसरं काही सांगत नाहीये. तर भगवान पांडुरंग विराजमान झालेत, त्याला अनुसरून हा नामदेवरायांचा अभंग निवडला. ऐका जरा. नामदेवराय आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार. ऐका जरा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पहिले कीर्तनकार असतील ते नामदेवराय. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला तो नामदेवरायांनी. नुसत्या महाराष्ट्रापुरता नव्हे, पंजाबापर्यंत केलाय. नामदेव महाराज सांगतात त्यांच्या अभंगातून, त्यांच्या शब्दातून, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे या एकच चरणामध्ये हे दोघं कार्य लक्षात येतील. एकच चरणामध्ये कोणतं दोघं कार्य? पहिले कीर्तनकार नामदेव महाराज आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. ज्ञान दीप लावू, ज्ञानाचा दिवा लावला. तसे आपण पण दिवेस लावतो म्हणा. काय काय करणं लागतं तुम्हाला बघा आता. पण आमच्या संतांनी दिवा लावला ज्ञानाचा. कुठे? धुळे जिल्हा, महाराष्ट्र. शब्द फार गोड वापरलाय. जगी, अंडरलाईन करा शब्दाखाली. ज्ञानाचा दिवा कीर्तनाच्या माध्यमातून जगामध्ये लावला. म्हणजे पहिले कीर्तनकार नामदेव महाराज, प्रचार प्रसार केला नामदेव महाराजांनी. सर्व संतांपेक्षा जास्त अभंग केलेत ते नामदेव महाराजांनी. 56 कोटी अभंग केले. संकल्प 100 कोटीचा होता, त्यांनी 56 कोटी केले. त्यांच्या घरात 14 माणसं होती, त्यांनी 40 केले. 56 40 96 झाले. उरलेले 4 कोटी
उरले ते शेवटी लावी तुका. उरलेला अभंग तुकोबाराय पूर्ण करतात अशी पुढे कथा आहे. म्हणजे सर्व संतांपेक्षा जास्त काव्य केलं ते नामदेव महाराजांनी. आणि चौथा मुद्दा ऐका, सर्व संतांपेक्षा विशेष आगळ्या वेगळ्या स्वरूपाची भक्ती केली ती नामदेव महाराजांनी. काय भक्ती केली? भक्तीच्या जोरावर आमच्या नामदेव महाराजांनी निर्जीव मंदिर फिरवलं. फिरविले देऊळ जगमाली फिरविले फार गोड. भक्तीच्या जोरावर निर्जीव मंदिर फिरवलं. अजून मी तुम्ही औंढ्या नागनाथला गेला, तिथं जर मंदिर बघितलं, त्या मंदिराचं द्वार पूर्वेकडे होतं, आता पश्चिमेकडे झालेले बघा तुम्ही. काय भक्ती असेल? भक्तीच्या जोरावर मंदिर फिरवलं. भक्तीच्या जोरावर मेलेली गाय जिवंत केली. ऐकतात? हा, एक नास्तिक राजाने गाय कापली, कीर्तनात आणली, सांगितलं, ए नामदेवजी, ही गाय जिवंत करून दाखव. जर नाही गाय जिवंत झाली तर तुला जिवंत राहू देणार नाही म्हणे. ते नामदेवराय होते, ते अन्नासारखा वरण भात दडपणारा बोवा होता का. मी म्हणतो बरं आहे, आमनावर अजून असा टाईम होणार नाही. एखाद्याने म्हणत बी नाही, एखादी कुत्र जिवंत करवो असं जर राहत ना, आम्ही बी बोवा राहतो नाही. ते का कपाशी याचा ना वका ते अवघडच आहे ना. मग नामदेवरायांनी 3 दिवसात गाय जिवंत केली. 3 दिवसात गाय जिवंत केली. एकच निस्ता अभंग डोळ्या पुढे आणून देतो. नामदेवरायांनी त्या प्रसंगी एक अभंग तयार केलेला आहे. नामदेवराय म्हणतात, देवा निढळावरी हात दोन्ही, देवा निढळावरी हात दोन्ही, पाहे चक्रपाणी वाट तुझी, पाहे चक्रपाणी वाट तुझी, पाहे चक्रपाणी वाट तुझी, धावगा धावगा सख्या पांडुरंग, धावगा धावगा सख्या पांडुरंग, जीवीच्या जीवलगा माय बापा, माय बापा, माय बापा,
त्यांना अभंग बघा तुम्ही, अंगावर शहारे निर्माण होतात, गोड शब्द आहेत. भगवान पांडुरंग परमात्मा धावलेत, त्यांनी गाय जिवंत केली, भक्तीच्या योगाने गाय जिवंत केली. एक सांगतो आता फक्त, भक्तीच्या योगाने कोरड्या विहिरीला पाणी निर्माण केलं. ते असेल भक्तीने भगवान परमात्म्याला ऋणी करून घेतलं नामदेवरायांनी. बरं काय काय भक्ती असेल, लहानपणीच त्यांनी देवाला जीव घालावं, दूध पाजावं. नामदेवरायांनी म्हणावं, देवा जर तुम्ही दूध प्याले नाही तर मी जिवंत राहणार. प्रभू की मूर्त दूध न पिवत, क्षीर पचारे नामा. याला उच्चतम भक्ती म्हणतात. काय भक्ती? भगवान परमात्मा विटेवरून उतरले तर दूध प्याले. दूध पिय मोरे गोविंद नाना, दूध पिय मोरे गोपाल नाना, दूध पिय मोरे गोविंद नाना, दूध पिय मोरे गोपाल नाना, दूध पिय मोरे गोविंद नाना, दूध पिय मोरे गोपाल नाना, दूध पिय मोरे गोविंद नाना. फार गोड. आमचे तुकाराम महाराज बी कीर्तन करायला लागलेत ना आता. ते हाय काही नाही केना करता आम्ही बी पाय मोडीली राहिली. फार सुंदर, फार सुंदर. ऐका जरा. मग महाराज सांगतात, देवा तुम्ही दूध प्याला नाही तर मस्तक फोडीन, प्राण देईल. प्रभू दूध पितात. काय भक्ती असेल. ऐका, माग बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रत्येक घराघरात नामदेव महाराज व्हायला लागले होते. म्हणजे गणपती दूध पेस, गणपती दूध पेस. प्रत्येक घरामध्ये मूर्त्या, गणपतीची मूर्ती दूध पेस. मी बी आलो, मला बी समजलं. माझ्या घरी बाई म्हणे गणपती दूध पिरायला. असं शक्य आहे का? त्याला अधिकार, किती जन्म तपश्चर्या, किती अंतकरण पवित्र शुद्ध व्हावं लागतं. आमचे नामदेव महाराज 4 युगापासून भक्ती करत होते. किती? 4 युगापासून. तेव्हा कुठंतरी भगवान दूध प्याला. आपले 4 दिवस आपण डबा सुद्धा लिहि जातात आणि देव दूध पी. मग मला वाटलं आपण बी करून बघावं. सांगतात आपण बी. पण तिला म्हणलं आपण आपल्या घरात जर नाही प्यालं तर बुवाचाच गणपती दूध प्याला नाही असं म्हणते. पुरा गणपती दूध मग बुडाय ठेवा. अजिबात नाही हालचाल, अजिबात हालचाल नाही. काय लोक काय सांगतील, एखादी वेळ कशी वार्ता उठून देतील लोक. आणि लोक कुणीकडे बळी पडतील सांगता येणार नाही. मी सांगतो खरंच त्याला खूप तपश्चर्या, सेवा लागते. सेवा त्याशिवाय होऊ शकत नाहीये. अशा प्रकारे कोणी बी वसंत माय लागलं तर जमी का? एक बाई म्हणे मी इंदिरा गांधी ना गच्छे म्हणे. इंदिरा गांधी कथा, इंदिरी कथा. काही बी लोक कल्पना करतात. आपला मूळ विषय काय चालला होता नीट लक्षपूर्वक ऐका. भक्ती अशी होती नामदेवरायांनी. भक्तीने भगवान परमात्म्याला ऋणी करून घेतलं होतं, ऋणी करून घेतलं होतं. ऐका जरा. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले. ऐका जरा. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला म्हणतात, देवा आमचा ज्याच्या करता अवतार आहे ते आमचा अवताराचं कार्य सफल झालं पाहिजे. कोणत्या करता अवतार आहे आमचा? ऐका. तर महाराजांनी सांगितले, उद्धराया जन अवतार तुम धराया कारण, अवतार तुम धराया कारण, अवतार तुम धराया कारण, अवतार तुम धराया कारण, धराया उद्धराया
गोड फार सुंदर. तुकोबर आणखीन मजेदार सांगता आहे का त्यांच्या अवताराचं कारण अवतार कशा करता तुकोबर म्हणतात वाढावया सुख भक्तिभाव वाढावया सुख भक्तिभाव महाराज सांगतात भक्तीचा प्रचार व्हावा धर्माचा प्रचार व्हावा लोकांमध्ये सुख अशा प्रकारे मिळावं ही त्यांच्या अवताराची प्रयोजन आहेत. किंवा नामदेवराय सांगतात ब्रह्ममूर्त संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीनजना. ऐका नाही अशा प्रकारे त्या संतांचा अवतार आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा आम्ही तीर्थयात्रा करतोय आणि तीर्थयात्रे निमित्ताने लोकांचा उद्धार होईल तीर्थयात्रा होईल भक्तीविषयी लोकांना कल्पना दिल्या जाईल. तर आमच्यामध्ये नामदेवराय पाहिजे कारण नामदेवराय कीर्तनकार आहेत कीर्तन करतील आणि कीर्तनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी जगाच्या लक्षात येतील. कारण कीर्तनाच्या माध्यमातून जे होतं ते कोणत्याही कशाच्या माध्यमातून होऊ शकत नाहीये. मग नामदेवराय समोर उभे होते. ऐका जरा नामदेवराय म्हणतात देवा होकार देऊ नका हो म्हणू नका. भगवान म्हणतात नामा तू म्हणतोस ते बरं आहे रे पण नाविला दे विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा प्राण सखा प्राण प्रिय रे तो ज्ञानोबा मला नाही म्हणता नाही तुला जावं लागेल. तुम्ही म्हणतात ठीक आहे जाईन पण माझी एक आट असेल. कोणती रे नामा माझी एक आट आहे हा कटेवरी कर नाही ज्या देवाचे फार गोड नामदेव म्हणतात त्या ज्या देवाच्या कटेवर हात राहणार नाही त्या देवाचं दर्शन घेणार. ठीक आहे जा ठीक आहे तुम्ही म्हणतात नामदेवरायांनी दर्शन घेतलं आणि डोळ्यातून अश्रू वाहतात भगवंताशी मी दूर जातोय माझा भगवंताचा वियोग होतोय म्हणून नामदेवराय देवाला सोडून निघाले. ऐका जरा परवा माझं खायद्याला कीर्तन आहे ऐकतात. ज्यांनी मला अनुग्रह दिलेला आहे
असे आमचे सद्गुरू स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी मास्तर बाबा ठाकूर बाबा म्हणायचे त्यांना, खायद्याचे. त्यांचं मूळ गाव सटाणा होतं. त्यांची पुण्यतिथी आहे, मोठा सोहळा चाललेला आहे तिथं. ते मास्तर बाबा आमच्या वसंताई एकाच कोटीतली बघा तुम्ही. मास्तर बाबांच्या जागेवर देवाने 3 दिवस काम केलं. काही मंडळी आहे इथं आमचे बापू महाराज दरवर्षी त्यांची पुण्यतिथी करतात. आनकवाडीला बाबा आलेले आहेत, सडगावला आले. 4-4 महिना चातुर्मास केलाय बाबांनी. ऐका जरा. तर ते बाबा मला प्रत्यक्ष, मी बाबांच्या सान्निध्यात पैठण त्र्यंबकेश्वरची वारी केलेली. पण ते बाबा आमचे वडील सांगायचे, पंढरपूरच्या वारीतून घरी यायला निघाले, गरुड खांबाजवळ उभे राहायचे बाबा. आणि गरुड खांबाजवळ उभे राहिलेत तर बाबांनी म्हणावं, पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही. ऐकतात सर्वजण शब्द. हा बघ म्हणताना इतके रडायचे बाबा, इतके रडायचे. आतापर्यंत आम्ही माहेरी होतो, पण आता संसाराकडे चाललोय, सासरकडे चाललोय म्हणायचे. राई रखुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही. माझा नमस्कार सकळ साधू संता, आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही. माझा नमस्कार गरुड हनुमंता आणि आज्ञा द्यावी आता. हा अभंग नाथ महाराजांचा अभंग फार मजेदार अभंग आहे. भयंकर बाबा रडायचे. तसं नामदेव महाराज त्याच कोटीतले बाबा. नामदेव महाराज बी जेव्हा निघाले, देवा तुमची आज्ञा आहे म्हणून येतोय असं म्हणून नामदेवराय गैवरतात, पुढे पाऊल टाकतात. चंद्रभागेच्या काठापर्यंत गेलेत नामदेवराय. भगवान धाय मोकलून रडत होते नामदेवराय बरोबर. भगवंताला धीर धरवल्या गेलं नाही. भगवान धावत धावत गेलेत आणि भगवान धावत जाऊन नामा थांब, नामा थांब असं म्हटल्यानंतर मागून धावत गेलेत आणि कडकडून मिठी मारली. कुणाला? नामदेवरायला. नामदेवराय सांगतात, नामदेवरायचा अभंग ऐका आता. देव धावोनिया गळा घाले मिठी, स्पुंद स्पुंदोनी गोष्टी. रे कोमल रे, ऊस काढू नका, वाप नका काढू. कोमल रे, कोमल रे, कोमल रे नाही. स्पुंद स्पुंदोनी गोष्टी बोलतसे. भगवान धावत गेले, गयात मिठी मारली आणि रडून नामाला म्हणतात. काय म्हणतात नामाला? तीही त्रिभुवनी मद नाही कोणी, मने चक्रपाणी नामयाशी. शब्द ऐकतात ना, भगवान मिठी मारून रडून आणि काय म्हणतात नामा, या त्रिभुवनामध्ये मला तुमच्याशिवाय आहे तरी कोण रे असं म्हणून देव बी रडतात, नामदेवराई बी रडतात. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई, सोपान काका, सावता महाराज, सर्व संत बघता. वा काय भक्ती, काय प्रेम. म्हणजे भक्तीने नामदेवराईने भगवंताला ऋणी करून ठेवलं होतं आणि त्या नामदेवराईने त्या भगवंताला भक्ती करताना वेगळ्या वेगळ्या शब्दाने संबोधलेलं आहे. एके ठिकाणी नामदेवराय म्हणतात, तुम्ही देवाचे देव आहात. देखिला देखिला माये, बरं काय. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखिला देखिला देवाधी. तुकोबाराय म्हणतात,
तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देवाचा देव म्हणतात, पण या अभंगात नामदेवराय देवांचा राजा म्हणतात. तो देवांचा राजा आला आणि मंचकावर बसला. अभंगाच्या देवराज आले, देवराज आले, देवराज आले, मंचाची देवराज महाराज सांगतात तो देवांचा राजा आला. म्हणता आलो एक एक शब्दाचं फार गोड चिंतन ऐकायला राहतात. नामदेवराय म्हणतात तो भक्तांचा देवांचा राजा आला आणि मंचकावर बसला. देवराज आले मंचकी बैसले. मंचक शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे तो राधे घे ईशा, वा 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 ईशा, आपुलिया मंदिरा नेई आता जडकरी आपुलिया मंदिरा राधे राधा घेऊन हरिला हात मंदिर पंचकी पौर्णिमा
राज येतो. गवळणी माझा भलता स्पेशल आवडीचा विषय. या गवळणीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा कानाकोपराने महाराष्ट्राच्या बाहेर बरं का फिरून येतं. गवळणीच्या माध्यमातून खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. काल्याच्या कीर्तनातून आणखीन जास्त आनंद वाटतो. गवळणींचा खूप आनंद वाटतोय. ऐका, मी कशा करता हे प्रमाण म्हटलंय, नीट लक्षपूर्वक ऐका. राधा यशोदामाईच्या सांगितल्यावरून त्या कृष्ण परमात्म्याला घेऊन जाते आणि कुठं बसवते ऐका. राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी आणि हृदय मंच की पहुडविला श्रीहरी. कळलं की नाही? कोणतं मंच? हृदय हेच मंच. मग तो देवांचा राजा आला आणि भक्तांच्या हृदयरूपी मंचकावर देवराज आले. मंच की बैसले. आणखी तुम्हाला काही प्रमाण सांगतो. जनाबाई महाराज सुद्धा सांगतात. जनाबाई महाराज म्हणतात, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. जनाबाई महाराजांचा जबरदस्त पुरा आहे. हृदय बंदी खाना केला. आता तुकोबारायचं प्रमाण सांगतोय, ऐका जरा. नाथ महाराजांचं सांगितलं, जनाबाई महाराजांचं सांगितलं, तुकोबारायचं प्रमाण सांगतो. प्रमाणाशिवाय ऐका जरा निर्दोष होत नाही. प्रमाण हे आलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. त्याच्याने फार भरभक्कमपणा असतोय. तुकोबाराय फार गोड सांगतात. तुकोबाराय म्हणतात, साठविला हरी, साठविला साठविला हरी जी हृदय हे हृदय हेच मंचक आहे. मग तो देवांचा राजा आला, भक्तांच्या हृदयरूपी मंचकावर बसला आणि बसून त्या हृदयरूपी मंचकावर बसून भक्तांना अभय देतो. भक्ता शिदी झाले अभयदान घेऊ नका. मी आजपासून या मंचकावर सिंहासनावर विराजमान झालेलो आहे. कितीतरी दिवसापासून तुम्ही श्रम कष्ट घेत होतेत ना, आजपासून विराजमान झालेलं आहे. तुम्ही या, दर्शन घ्या, सुखी व्हा, सुखी राहा.
तुम्हाला अभयाचं दान देतो, भिवू नका, आता घाबरू नका, मी तुमच्या हृदयरूपी मंचकात बसलोय ना, असं भगवान अभयाचं दान देतो. भक्ताशी दिलेले अभयदान, भक्तांना अभयाचं दान देतो. नामदेवराय म्हणतात तो हृदयरूपी मंचकावर बसून भक्तांना अभयदान देतो. तुकोबराय म्हणतात नुसतं हृदय नाही, तो मागे पुढे उभा राहिला तरी भक्तांना भीती राहत नाही, भीती राहत नाही. आम्हारीच्या दासा काही भय नाही, हर गोड अभंग आहे. नुसता मागे पुढे उभा असला तरी तिन्ही लोकांमध्ये भीती भय नाही, त्रैलोकी. भीती किती प्रकारची, भीती का नाही, थोडस चिंतन मानतोय, पुढे जातो. शास्त्रकारांनी शास्त्रात 9 प्रकारचं भय सांगितले. 9 प्रकारचं भय: भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, नित्य निर्पलाद भयम, माने दैन्य भयम, बलिरूपी भयम, रूपे जराया भयम, शास्त्रवाद भयम, तपींद्रिय भयम, काय कृतांतात भयम. हे 9 प्रकारचं भय सांगितलं शास्त्रकारांनी. 9 प्रकारचं. पहिलं भोगे रोग भयम, जेवढे भोग की तेवढे रोग, भोगाच्या पाठीमागे रोग, भोगाच्या पाठीमागे रोग, जेवढे भोग तेवढे नवीन नवीन भोग, तर नवीन नवीन रोग. स्वाईन फ्लू ऐकेल होता कधी? काय थैमान केलं तर कुंभमेळामध्ये बराच साधू घाबरी घातलेली, कळलं की नाही? फार कठीण, फार कठीण. स्वाईन फ्लू पुन्हा बरं काय, असे नवीन 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 आजार, भोग निर्माण, रोग निर्माण होऊन राहिलेत ना. ऐका जरा, चिकनगुनिया, आता एक नवीन रोग येऊ राहिला, सोलापूर पर्यंत येईल म्हणे तो असा रोग आहे, तो माणसाला 3च दिवसामध्ये मोकळं करून टाकतो. इगोला नावाचं बरं का, खरंच खोटा नाही, खरंच 3च दिवसामध्ये. भयंकर कठीण आजार आहे, कठीण आजार आहे, फार कठीण. वेगळे वेगळे असे रोग, वेगळे वेगळे भोग बी आहेत ना भाऊ. ऐका तुम्ही, पूर्वी एकच शर्ट शिवला, फाटेपर्यंत त्याला पाणी भेटेल शर्टाला. बघा, जुन्या मंडळीला आठवत असेल, एखाद्याला साधारण परिस्थिती असेल तर एकच शर्ट राहायचा, तो एकच शर्ट दाववाले बी तो, लगनले बी तोच, एकच शर्ट. काही काहींची तर अशी परिस्थिती राहील, शर्ट जर साधारण असेल आणि त्याला विशेष कुठंतरी जायचं असेल ना, तो जवळची चांगली परिस्थिती असेल त्यांच्याकडे जायचा, का हो तुम्हाला शर्ट आज ना उसनात येतच का, मी दुईशी निस्तरी करीशीन दिसू ना तुमले, ऐकतात काय. आणि आता बघा तुम्ही, घरमधला वेगळा, दारमधला वेगळा, अंगणमधला वेगळा, आणि ती बरमुडा वेगळीच, रात्री नाईट वेगळीच. भलतीच कठीण, भलतीच कठीण परिस्थिती होत चालली. काय दिवसेंदिवस, दिवसेंदिवस केवढे भोग, केवढे भोग. आमचे गुरुवर्य सांगायचे, पूर्वी 12 बंदी नावाचा ड्रेस होता, त्याचा अपभ्रंश शब्द येतो, 12 बंदी, अपभ्रंश शब्द आहे. 12 बंदी, बंद म्हणजे नाड्या म्हणतो आपण, कसली कसली, ती अशी 12 बंद असायची, 12 बंद, आणि वरती अशी पगडी पांगटी. तो ड्रेस हल्ली सध्या आमचे प्रसाद महाराज, अंमळनेरकर, सखाराम महाराज ते वापरतात बहुतेक. आणि अशी पगडी पांगोटी, मग अशी साधारण शर्ट पूर्वी. मग तो गेला, मग निघाला कालरचा साधा शर्ट. आमच्या सरांच्या अंगात बघा असा कालरचा साधा शर्ट, बरं काय. नंतर तोही गेला, मग निघाला ओपन शर्ट. नाव बोलतं, विचार करून दिले हो. इथून तिथून ओपनच आहे, पण बटन लावेल म्हणून झाकेल येतो. बहुतेक विचित्र स्वभावाचे पोरं ओपनच राहू देतात. आमचे गुरुवर्य सांगायचे, मी सांगतो विनोदाने, 2 कॉलेजचे पोरं मोटरसायकल बसली, एक बी बटन लावलं नाही आणि निघाली गाडी. ते दोघं पंख उडायचे, आवरायचे, उडायचे, आवरायचे. तो मागचा खूप वैतागला, मी लई वैतागलो राव म्हणे. म्हणे काय, हे भलतेच उरतात ना म्हणे शर्टाचे पख.
तरी बटणं लावत नाही. गाडी थांबव म्हणे, करतो गाडी थांबव तर खरी. गाडी थांबवली आणि बस म्हणे आपण जरा क्रांती करू, बदल म्हणे. काय शर्ट उपटा करली म्हणे. विचित्र बुद्धी विचित्र स्वभाव. त्यांनी ते शर्ट काढले आणि ते बटणं जे होते ना ते मागं केले उरफटत. आणि बस आता काही उडायची भीती आहे. मग आर्वीच्या स्टँडवरून रोडवरून निघायचं आणि मग बटन शर्ट उडायची भीती. जेव्हा गाडी सोडली पण कॉर्नरवर जेव्हा गाडी स्लिप झाली, गाडी कुठं तर पोरं कुणीकडेच्या कुणीकडे. तशीच माझी बी अवस्था झाली होती. ठाण्याजवळ जामघर म्हणून गाव आहे. जामघर मोठं सिटीसारखं शहर आहे. तिथं कीर्तन 5 तारखेला. आणि येताना हाकलणारा त्याला म्हणतो मी चालवतो रे. तो नाही नाही आपली गण प्रॅक्टिस आहे. त्याला म्हणतो पडेलवर बोलती प्रॅक्टिस आहे भाऊ म्हणतो तुम्ही. चांगली पाडा आणि प्रॅक्टिस. ते पूर्ण घसडाई घेते कानपासून तर शेवट पायच्या नका एकदम लाल भडक रक्त बांबाळून गेलं ते. पण मला त्यावेळेस काही समजलं नाही. ते पाय जरा बैराटवून म्हणतो मला काही लागू ती ना निघू देऊ नये. बरं काय मला जसं पण गाडी चालू करी, गाडी चालू होईल झाली नाही. स्टेशन जवळच आहे म्हणे. आता जवळ आम्ही तसंच पुन्हा मी 1.5-2 किलोमीटर पायी चालत गेलो. पण जेव्हा चालत गेलो तेव्हा पाय सुजायला लागला. अरे म्हटलं आपले बी काहीतरी दिले देवनी तडाखा. तर कठीण बदल कठीण. मग माझा मूळ विषय गाडी स्लिप झाली. ते पोरं कुणीकडे गाडी कुणीकडे, रक्ताच्या थारोळ्यात ते पोरं 2 म्हातारी रांबू रांबू धाव धाव धाव. ते म्हातारे धावत आलं. अरे बापरे भयानक ऍक्सिडेंट. रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध ते पोरं. भयंकर ऍक्सिडेंट कठीण झालेलं आहे. म्हणे खरंच रे एक मात्र. अरे बापरे या दोन्हीच माना फिरी जायला क्षेत्र ऐकतात ना तुम्ही. तर दुसरा काय म्हणे कशा रे. अरे देख गुंड्या पुढे होत्यात ते मागे ही लागेल शेत म्हणे. आता त्या बी हाफ तिकीट मग बसेल 65 मा. तेच नाही विचार केला खरंच रे म्हणे. पण हे आज ते ताजा ऍक्सिडेंट व्हायला रे म्हणे. मग आज ते ओला ऍक्सिडेंट. जर कधी ताजी मान बशी गई तो बशी घ्या बशी गई तो. त्यांनी विचारच केला नाही हो. जेव्हा दिला पाय ना जी मान शिदीवरी ती पुरी गुंडीसकडे फिरायली नाही त्याची मान. ऐकतात म्हणजे जेवढे भोग